असतो. लव यू बस वागून नका, पेमेंट नको. नमस्कार, परत एकदा स्वागत आहे आपल्या आगरी महोत्सवामध्ये. आणि हो, आज डोंबिवलीचे नाही, आपल्या हक्काच्या बदलापूरच्या आगरी महोत्सवामध्ये आले. आणि नमस्कार, परत एकदा स्वागत आहे आपल्या आगरी महोत्सवामध्ये. आणि हो, आज डोंबिवलीचे नाही, आपल्या हक्काच्या बदलापूरच्या आगरी महोत्सवामध्ये आले. आणि आलोय वामन म्हात्रे फाउंडेशन आयोजित बदलापूरचा आगरी महोत्सव. आणि इथे तुम्हाला बरेचशा गोष्टी बघायला भेटणार, जे इतर कुठल्याच महोत्सवामध्ये तुम्हाला बघायला नाही भेटेल. आणि इथं जो डेकोरेशन केला मी तुम्हाला सर्व दाखवणार आहे. पण इथं खास आकर्षक काय माहिती तुम्हाला, आज इथं थेट गौतमी पाटील येणार आहे. आणि हो, गौतमी पाटील येणार आहे, त्यासाठी इकडं ऑलरेडी पोलीस बंदोबस्त एवढा आहे ना, तुम्हाला नंतर व्हिडिओज मध्ये दिसणारच आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला अभिजित दिसणार आहेत, जे ऍक्टर आहेत, मराठी ऍक्टर. हो, कोण आहेत? माझ्या नवऱ्याची बायको मधले जे लीड ऍक्टर, ते सुद्धा बघायला भेटणार आहे. अंकिता राऊत असणार आहे, अंकिता बघत, असे मोठे मोठे परमेश दादा असणार आहे, आपले परमेश माळी, असे खूप सारे मोठे मोठे कलाकार असणार आहे. तर हो, जास्त लेट करू नका, आपण आता डायरेक्ट जाऊया. पहिला तर मी तुम्हाला महोत्सव दाखवतो की त्याच्यामध्ये आपल्याला खाण्यापिण्यासाठी काय, मनोरंजन पार्क आहे, खरेदी विक्रेतीसाठी काय गोष्टी आहेत ते आपण बघूया. आणि नंतर जाऊया आपण डायरेक्ट स्टेज जवळ. तो स्टेज एवढा धमाकेदार केलेला आहे ना. आणि हो, हा जो महोत्सव असणार आहे तो असणार आहे 22, 23, 24 आणि 25 असे 4 दिवस असणार आहे. सो आणि मी सांगणार आहे तुम्हाला, आज गौतमी पाटील येणार आहे, उद्या अवधूत गुप्ते जे आपले मराठी खूप मोठे सिंगर आहेत त्यांचा कार्यक्रम. आणि शेवटचा 25 डिसेंबरला जो कार्यक्रम असणार आहे तो असणार आहे नेहा कक्कर. नेहा कक्कर एक बॉलिवूडची मोठी सिंगर आहे, तिचा पूर्ण शो असणार आहे. सो तुम्ही नक्की या. पहिला आपण जाऊया आता डायरेक्ट शॉपिंग सेंटर मध्ये.
दादा विचार चालले थांब ना हे टाळ्या वाजवा ना आता कल्ला दाखव आपल्या आगऱ्यांचा कल्ला आवाज सबसे का दिल माझ्यासाठी तू इथं आली मनापासून धन्यवाद जरा कार्यक्रम आहे आता आई मी बोललो असतो लव यू बस वामन दादा पेमेंट नको दादांसाठी जरा जोरदार टाळ्या वाजवू आपण काय वाटतं तुला या कार्यक्रमाबद्दल आज आगरी महोत्सव आणि हे सगळे तुझ्यासाठी हा बदलापूरच नाही अख्खा ठाणे जिल्हा आहे इथे काय वाटतं पहिलं पाहुणा जेवलात ना सगळ्यांनी जेवण केलं मला वाटतं नाही ना कार्यक्रम संपला सगळ्यांनी जेवण करा नक्कीच मला खरंच खूप छान वाटतं नेहमीच प्रेक्षक वर्गांचं प्रेम बघून लव यू थँक्यू पण एक मिनिट सगळ्यांचे टॉर्च दाखवा नाही का तुला किती लोक प्रेम करतात सगळ्यांचे टॉर्च एकदा होऊ दे टॉर्च दाखवा हे बघ तुझ्या आयुष्यातले सितारे असे चमकत चाललेत गौतमी तू नेहमी ते गाणं म्हणतेस तुझ्यासाठी तर असं कोण आहे का खरंच की त्याच्यासाठी नाही असं कोणी नाहीये लव यू कोणाला बोललीस मगाशी प्रेक्षक वर्गांना बोलले मी महिला वर्ग लव यू तिकडं माझे कवडे कुवारे मस्तपैकी नमस्कार, मी निवेदक विवेक पोरजी मॅक व्लॉग मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आपल्या बरोबर आहेत बदलापूरचे पोलीस निरीक्षक सन्माननीय पडवल साहेब तुमचं नमस्कार, स्वागत आहे आमच्या चॅनलवरती। बदलापूरच्या या आगरी महोत्सवामध्ये निश्चितच तुमच्या पोलिसांच्या वतीने कशा पद्धतीची सतर्कता घेण्यात आलेली आहे आणि एकूणच कार्यक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटतं आमच्या प्रेक्षकांना नक्की कळवा। आगरी महोत्सव हा कार्यक्रम निश्चितच चांगला आहे। बदलापूर जी जनता आहे त्यांना करमणुकीचं जे वर्षातून ही मेजवानीच आहे नक्की मी म्हणेन आणि त्यामध्ये विवेक यांचं जे अँकरिंग आहे ते आपल्यातूनच आहे। ते सर्व बारकावे त्यांना माहिती आहे, या जनतेचे इथले प्रत्येक जे लीडर्स आहेत नेते मंडळी आहेत त्यांचे बारकावे माहीत आहे आणि त्याचा ते बरोबर उपयोग करून त्याच्या अँकरिंगमुळं बरंचसं पब्लिक त्याच्यामध्ये गुंग ठेवतात ते आणि इथलं नियोजन नक्कीच चांगलं आहे, भव्य दिव्य आहे। जागा मोठी असल्यामुळं पब्लिकचा क्राऊड त्याच्यामध्ये कंट्रोल करणं पण सोपं होतं। आपले जे पोलीस आहेत ते आम्ही चोख बंदोबस्त ठेवलेला आहे। माननीय पोलीस आयुक्त साहेब आणि माननीय आमचे ॲडिशनल CP साहेब शिंदे साहेब, DCP साहेब डॉक्टर पटराय सर आणि आमचे ACP सर वराडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी बाहेरून पण आम्हाला बंदोबस्त मिळालेला आहे बदलापूर पोलीस स्टेशनला आणि त्याची चोख व्यवस्था आम्ही ठेवलेली आहे सगळीकडे आणि त्यात जनता पण आम्हाला बरेच सहकार्य करते। जनतेचं मी नक्कीच आभार मानेन की एवढ्या गर्दीमध्ये पण ते संयमाने राहतात आणि या कार्यक्रमाला तेवढीच दाद देतात। धन्यवाद साहेब। अतिशय याच्यातून आपल्या चॅनलमधून परत जनतेला आव्हान करेल की कार्यक्रमाची मजा नक्कीच घ्या, परंतु आपली जी लहान मुलं आहेत मी पाहतो की काही आईवडील खूप बेफिकिरीने मुलांची काळजी न घेता गर्दीत घुसतात आणि मुलगा मिसिंगची पण आमच्याकडे काल तक्रार होती, तर ते योग्य नाही। मुलाचे नक्कीच काळजी घेतली पाहिजे। तुमचे दागदागिने पाकिट मारापासून सावध राहा, सगळे सिक्युरिटी नॉर्म्स तुम्ही पाळल्या पाहिजेत
आणि मुलांना गर्दीपासून नक्कीच दूर ठेवलं पाहिजे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद. धन्यवाद पडवल साहेब. खरं तर साहेबांनी सांगितलं कशा पद्धतीची व्यवस्था आहे, पोलिसांच्या वतीने देखील कशा पद्धतीची दक्षता घेतली पाहिजे. खरं तर पोलिसांचं काम आहे ते सुरक्षितता ठेवण्याचं, पण नागरिक म्हणून तुम्हा आम्हा सर्वांची जबाबदारी आहे सतर्कतेनं कायदा आणि सुव्यवस्था पाळणं. धन्यवाद. मॅक व्लॉगमध्ये मी निवेदक विवेक पुरजी सर्वांचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. तर बघितला एवढा क्राऊड फक्त आपल्या बदलापूरमध्येच, आणि हो एवढ्या दादा आपल्या सोबत आहेत. दादा 4 वर्ष झालेत आपण हा महोत्सव करतोय, या वर्षी जास्त उत्साहामध्ये होतं बरोबर ना? आणि हो दादा युवा नेते आहेत, सांगायची गरज नाहीये मामन दादाचे. म्हणजे एवढा जो क्राऊड होता ना पूर्ण, आणि खास करून आज जो तुम्ही कार्यक्रम बघितला, पब्लिक बघितली खूप होती खूप. आणि दादा मी विचारणार आहे, जो तुमचे 4 वर्ष कार्यक्रम करताय तर सुरुवात कशी झाली आणि त्याच्या मागे जो पूर्ण टीमवर्क आणि बदलापूरकरांचा सपोर्ट येतो कसं काय? सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. आता तुम्ही जसं म्हटलं युवा नेते, मी युवा नेता नाही तर एक युवा मित्र आहे. ओके. तर गेल्या 4 वर्षापासून या ठिकाणी तालुका क्रीडा संकुल मैदान कार्मेल शाळेच्या शेजारी आगरी महोत्सवाचं आयोजन समाज बांधवांच्या तर्फे करण्यात येतं. यावर्षी वामन म्हात्रे फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आलं आहे. तर सर्व समाजातील बांधव पूर्ण शहरातील असतील, ग्रामीण भागातील असतील, फक्त बदलापूर शहरातूनच नाही तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून सगळ्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो. सगळेजण मेहनत करून प्रत्येकाच्या खांद्याला खांदा लावून काम करतात, अगदी मनापासून करतात. जी 4 दिवसाची अरेंजमेंट असते त्यात खूप हेक्टिक असतं सर्व काही. तर मी सर्व पोलिसांचं, फायर ब्रिगेड आणि इलेक्ट्रिशियन असतील किंवा आणखी काही शासकीय कर्मचारी असतील त्यांचं सर्वांचं मनापासून धन्यवाद करतो. आणि येत्या 2 दिवसात उद्याचा दिवस म्हणजे अवधूत गुप्ते हे सुद्धा येणार आहेत, आणि शेवटचा दिवस म्हणजे 4था दिवस भारतातील सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कर, गायक रोहनप्रीत सिंग, अजून आणखी मोठमोठे कलाकार येणार आहेत. पूर्ण टीम येणार आहे. आणि आजचा जो गौतमी पाटीलचा फॅन बेस होता, खूप मोठे कलाकार होते, पण गौतमी पाटील बोला तर सबसे कातील. आणि ते आल्यानंतर इथे तुम्ही म्हणजे जेव्हा दिवस ठरला असेल का 23 तारखेला येणार आहे बरोबर, तर तुमचं मॅनेजमेंट कसा काय होता? खरं तर मी पण आजच्या दिवस थोडा लेट आलो. मी कामानिमित्त ठाण्याला गेलो होतो. मला येता भरपूर ट्रॅफिक लागली, कोणी पलावा येते. पण मी जेव्हा आलो संपूर्ण क्राऊड, लोकांना उभा राहायला जागा नव्हती. खुर्च्या तर एक लिमिटेड प्रमाणात ठेवल्या होत्या आम्ही. आणि आपले शोचे बदलापूर तुम्ही तर व्हिडिओ मध्ये बघितलं का भाईने गौतमी पाटील कातील करून टाकला. आपले अँकर निवेदक विवेक पोरजी, तुम्ही तर ओळख. नक्कीच मी सांगेन की वरुण दादा म्हात्रे अशा माणसाचा सपोर्ट असल्यानंतर, माझ्यापेक्षा लहान आहे पण मी दादा बोलतो, कारण सगळ्यांना सांभाळून घेणारा माणूस आहे. वामन दादांचे चिरंजीव आहेत, आणि खरं तर एक नेता असावा आणि त्याच सोबत एक उत्तम नियोजन करता असावा. नेत्यासोबत त्यांचं नियोजन एवढं सूक्ष्म आहे, बारीक बारीक गोष्टी विवेकदादा कसं करायचं, प्रत्येकाला मान देणं, प्रत्येकाशी आदरातिथ्याने बोलणं हा वरुण दादांचा स्वभाव आहे. आणि आपल्या आगरी बांधवांसोबत, आगरी भगिनींसोबत इतर समाजातले लोक, संपूर्ण बदलापूर, संपूर्ण ठाणे जिल्हा इथे दाखल झाला, त्या सर्वांचं वामन दादांच्या वतीनं आणि वरुण दादांच्या वतीनं देखील मी कौतुक करतो. अशाच पद्धतीनं समाजाच्या कार्यक्रमाप्रसंगी आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलाच पाहिजे. आणि हो तुम्ही या, कारण की कार्यक्रम उद्या पण 2 दिवस होणार आहेत. तर उद्याचे 2 दिवस कार्यक्रम, उद्या अवधूत गुप्ते नाईट आहे, आणि परवा महाराष्ट्राची नव्हे तर भारत देशाची लाडकी गायिका नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग या 2 जण येणार आहेत. त्यांना ऐकायला तुम्ही आम्ही सगळेच येऊया. आणि समाजातल्या काही चालीरीती, रूढी, परंपरा, आज जसं इथे धवलारी नाईची पारंपरिक गाणी सादर झाली, धवले सादर झाले, त्याचबरोबर त्यांचा मानपान, साडी चोलीचा मान त्या धवलारी नाईला देण्यात आला. हा वरुण दादांचाच नियोजन होता. त्यामुळे वरुण दादा तुमचं मनपूर्वक कौतुक, कारण समाजातल्या ज्या कलाकार खरे आहेत, ज्या निष्ठावंत कलाकार आहेत, ज्या समाजातली भाषा, समाजातल्या ओव्या, रचना धवल्याच्या माध्यमातून लग्न सराईमध्ये त्या मांडत असतात, अशा आईंचं इथे सन्मान केलं, त्यांना साडी चोलीचा मान दिला. तर वरुण दादा हे नियोजनासाठी खरं तर तुझं कौतुक आहे. आणि हो एक मी बोलेन की तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून आमचा नियोजन, वामन म्हात्रे फाउंडेशनचा नियोजन कसा वाटला नक्की सांगा. आणि इथंच व्हिडिओ एंड करतोय, आणि उद्या पण आम्ही असंच येणार आहे, कारण की उद्या 2 दिवस तुम्ही लोक पण या. हो खूप 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 मला अजून सांगायचं की मॅक व्लॉग आहे ना, युट्यूब वरती सगळ्यांनी शेअर करा, आपल्या व्हॉट्सअप वरती देखील ती लिंक
स्टेटसला ठेवा, लिंक शेअर करा सगळ्यांनी आणि वरुण दादांना देखील फॉलो करा. थँक्यू, थँक्स अ लॉट. Thank you. जय अग्री, जय एकविरा माऊली.